राजकीय रंग आलाय आणि सध्या मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असं चित्र पाहायला मिळतंय। मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आणि आरक्षणाला विरोध नाही, पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको अशी ठाम भूमिका ओबीसी नेते छगन भुजबळ आणि ओबीसी समाजाने घेतली। परिणामी मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असं चित्र पाहायला मिळतंय। एकीकडे मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केलं असलं तरी राज्यभर सभांचा सपाटा लावलाय, तर दुसरीकडे ओबीसींनीही महामेळावे घ्यायला सुरुवात केली। पहिल्याच ओबीसी महामेळाव्यात छगन भुजबळांचा आक्रमक बाणा दिसला। अंबड इथं झालेल्या ओबीसी महामेळाव्यातून भुजबळांची तोफ धडाडली आणि त्यांनी जरांगेंनाही थेट इशारा दिला। ओबीसी महामेळाव्यानिमित्तानं ओबीसी नेते एका ठिकाणी जमले आणि सरकारचं टेन्शन मात्र वाढवलं। गौप्यस्फोट, हल्लाबोल, इशारे। आता छगन भुजबळ नेमकं काय बोलले, जरांगेंना काय इशारा दिला, यामुळे राजकारणावर काय परिणाम होणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नेतृत्वात जालन्यातल्या अंबडमध्ये शुक्रवारी ओबीसी एल्गार महासभा पार पडली। यावेळी भुजबळांनी मराठा समाजाकडून नेत्यांना करण्यात आलेली गावबंदी, जरांगे पाटलांचं उपोषण या गोष्टींवर टीका करताना सरकारलाही घरचा आहेर दिला। छगन भुजबळ यांनी 2 वर्ष तुरुंगात झुणका भाकरी खाल्ली अशी टीका जरांगे पाटलांनी केली होती। त्यावर भुजबळांनीही पलटवार केला। मी तुरुंगात झुणका भाकरी खाल्ली, आज दिवाळीतही खातो, मी कष्टाची भाकरी खातो, मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही असं भुजबळ म्हणाले। यानंतर नेत्यांच्या गावबंदीवरूनही भुजबळांनी जोरदार टीका केली आहे। मराठा समाजाकडून गावबंदी करण्यात आली, आमदारांना मंत्र्यांना गावबंदी, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिलाय काय, जशास तसं उत्तर द्यावं लागेल। मी सांगितलं करेंगे या मरेंगे आणि तुमचा पाहुणा म्हणतो बघा हा हिंसाचार आहे। करेंगे आणि मरेंगे हे महात्मा गांधींचं वाक्य आहे आणि हे म्हणतात की लढेंगे आणि जितेंगे असा टोला भुजबळांनी लगावला। तर पोलिसांना माझं सांगणं आहे की गावातले गावबंदीचे फलक हटवले पाहिजेत। हे लोकशाहीचं राज्य आहे। आमदार राजकीय नेत्यांना गावात घ्यायचं नाही, 2-4 पोट्टी बोर्ड लावतात, गावात यायचं नाही आणि धांदल करतात, हे आता चालणार नाही। सरकार आहे की नाही, कायदा आहे की नाही आणि तुम्ही पक्षपातीपणा कराल तर ओबीसी सुद्धा गप्प बसणार नाहीत। ओबीसींच्या जोडीला दलित, मुस्लिम, आदिवासी सर्व एकवटल्याशिवाय राहणार नाहीत असं म्हणत भुजबळांनी सरकारलाही सुनावलं। शिवाय छगन भुजबळांनी त्यांना धमकीचे फोन येत असल्याचा खुलासाही यावेळी केला। मला रोज धमक्या, शिवीगाळ मिळतात, फडणवीसांनाही शिव्या मिळतात, पोलिसांना तक्रार केली तरी काही होत नाही, येवल्यात कसा निवडून येतो ते पाहतो असं ते म्हणतात, असंही भुजबळांनी यावेळी बोलताना सांगितलं। तर भडकाऊ भाषण करू नका या सल्ल्यावरूनही भुजबळांनी शेरो शायरीतून टीका केली आहे। हम आहा भरते हैं तो बदनाम हो जाते हैं, वो कत्ल करते हैं तो चर्चा भी नहीं होता असा हल्लाबोल भुजबळांनी यावेळी केला। इतकंच नाही पण माझ्या शेपटीवर परत पाय देण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा सुद्धा भुजबळांनी दिलाय। तसंच त्यांनी ओबीसींची जनगणना करण्याची मागणीही केली आहे। भुजबळांनी त्यांच्या भाषणातून जरांगेंवर तर टीका केलीच, पण कुठेतरी आपला आक्रमक बाणा दाखवून सरकारवरचा दबावही वाढवलाय। कारण मराठा आरक्षणासाठीच्या जरांगेंच्या अल्टिमेटममुळे सरकारची आधीच धांदल उडाली आहे। त्यात ओबीसी समाज आणि भुजबळांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारच कुठेतरी कात्रीत सापडल्याचं पाहायला मिळतंय। कारण भुजबळांच्या म्हणण्याशी इतर पक्षातलेही अनेक ओबीसी नेते सहमत आहेत। त्यामुळे सरकारनं मराठा आरक्षण मिळवून दिलंही तरी राज्यात नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आता नाकारता येत नाही। बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा।